मुद्रांकित बापर खुमा देवी वरुगा सांभाळावी अपुल्या ब्रिदा तैसा मी एकपतित परी तुझा मुद्रांकित मंदम हसंतं प्रभयाल संतं जनस्य चित्तं सततं हरंतं वेणुनितान्तं मधुनादयन्तं बालं मुकुंदं मनसा स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचिये अद्यत्रय जननी देवाचिये अद्यत्रय जननी देवाचिये जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्ति मूढा पदमव्यव्यन्त जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान वर्षती जैसे घन आकाशात प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान वरद विनायकाच्या दरबारामध्ये उपस्थित केलेल्या या नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्रित आहात निमित्त सर्वांना ज्ञात आहे भगवान गणरायाच्या जयंती उत्सवानिमित्त चालू असलेल्या या भगवान वरद विनायकाच्या दरबारामध्ये सुंदर असा त्रिदिनी कीर्तन महोत्सव अर्थात या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं भरगच्च कार्यक्रमाच्या नियोजनानं सुंदर सुरुवात या ठिकाणी आजच्या दिवशी आहे या निमित्तानं उपस्थित केलेला जो श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 15 आणि या 15व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्याच्यावरती विवेचन करण्याची जबाबदारी परमपूजनीय गुरुनाम गुरु परमश्रद्धेय श्री गुरूंच्या आज्ञेनं या सेवेची जबाबदारी अर्थात माझ्याकडे आलेली आहे खऱ्या अर्थानं ह्या सेवेचा पाईक मी असेल अथवा नसेल परंतु गुरुवर्यांच्या आधारानं किंवा गुरुवर्यांच्या साथीनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये एक परमभाग्य रूपानं प्राप्त झालेली आहे मी माझं परमभाग्य समजतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला प्रारंभ करतो निमित्त सर्वांना ज्ञात आहे सुंदर अशा सोहळ्याचं निमित्त आहे कारण जीवन जगत असताना माणसानं संतांच्या सहवासामध्ये जर जीवन जगलं तर कुठेतरी जीवनाचं एक अधोगतीला जाण्यापासून जीवन सुनीतीनं जगण्याचा प्रयत्न त्या माणसाचा होतो आणि कुठेतरी मोक्षापर्यंत साधू संत आपल्याला घेऊन जातात त्याच्याकरता साधू संतांच्या एक मार्गानं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे त्याच्याकरता खऱ्या अर्थानं आपल्या या निर्मळ पिंपरी अर्थात लोणी प्रवारा परिसरामध्ये
हे वरद विनायक सेवाधामाच्या निमित्तानं परमपूजनीय गुरुनामगुरु श्रद्धेय उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या सानिध्यात आपण जर या ठिकाणी जीवन व्यतीत करत असेल तर अर्थात आपल्या जीवनामध्ये एक निश्चितच कल्याण त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि अर्थात आजच्या या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा प्रथम दिन आहे आणि या प्रथम दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांच्या उपस्थितीनं हा दिनही या ठिकाणी गोड होतो आहे. म्हणून खऱ्या अर्थानं एक तोडकी मोडकी सेवा एक बालकाच्या विद्यार्थ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून सर्वांच्या आशीर्वादानं आणि परमकृपेनं गुरुवर्य सर्वांच्या एक प्रेरणेनं या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. अर्थात या ठिकाणी भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या निमित्तानं जी गीता सांगितली, आता गीता हे तत्त्वज्ञान भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या निमित्तानं सांगितलेलं जरी असेल तरी याचं निमित्त फक्त संतांचं वर्णन करणं एवढंच आहे. कारण धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली, परंतु गीता सांगत असताना भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थानं अर्जुनाचं निमित्त मात्र ठेवलं. आता गीता सांगत असताना गीता का सांगावी, कुणी सांगावी? कारण गीतेचं तत्त्वज्ञान हे पचवण्याकरता जड आहे. जसं ज्ञानेश्वरी साध्या आणि सरळ सुलभ भाषेमध्ये आपल्याला भगवान परमात्म्यानंच निर्मित केलेली आहे. निमित्त मात्र ज्ञानोबराय आहे, परंतु भगवान परमात्म्यानंच ज्ञानोबरायाच्या रूपानं या ठिकाणी या कलियुगामध्ये आपल्यापर्यंत हा शुभ कसा भावार्थ रचित भावार्थ दीपिका नामाचा ग्रंथ आपल्यासमोर ठेवलेला आहे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकी काय हो? जीवन जगत असताना ज्या ज्ञानोबरायाच्या मुखातून जेवढे काही अनुभव ज्ञानोबरायाच्या अंगामध्ये आले किंवा जीवनामध्ये आले त्या रूपानं आणि आपल्या तत्त्वज्ञानाच्या हिशोबानं जर विचार केला तर ज्ञानेश्वरी हा सर्वभूत ग्रंथ आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आणि खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना ज्ञानोबरायांनी बघा ज्ञानेश्वरीची जर सुरुवात करत असताना प्रथम नमिला गणपती गणरायाची स्तुती करून आणि मोठ्या भावाला गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, कारण ज्ञानेश्वरी आपल्याला मोठ्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला शिकवते. ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला शिकवते. आता कोणता ग्रंथ काय शिकवत असेल, परंतु माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी गर्व सांडण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी वाचून बघा, ज्ञानेश्वरी पाहून बघा आणि त्या अनुषंगानं जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं, गाथ्याची जर निर्मिती बघितली तर गाथ्यामध्ये 4092 अभंग जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलेले आहेत. आणि त्या अभंग निर्मितीमध्ये तुकोबरायांचा अनुभव एक एक अभंग म्हणजे तुकोबरायाचा अनुभव आहे. आणि त्या अनुषंगानं जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर साक्षात भगवान परमात्म्याचं रूपक आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता ऐका, जर हा परिसर पूर्वी जर आपण काही दिवसापूर्वीचा जर परिसर बघितला असता, खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये येण्या जाण्याची सुद्धा भीती वाटत होती. धावणे महाराज या परिसरामधून अर्थात नानांना सुद्धा माहिती ही गोष्ट, ह्या परिसरातून येण्या जाण्याकरता रात्रीचा 8 जर वाजले आणि 8च्या नंतर या परिसरातून जर येण्या जाण्याचा लोणीहून पिंपरीला जर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं या परिसरातून येण्या जाण्याची भीती वाटत होती मॅडम. मग मला सांगा, जाण्या येण्यामध्ये जर भीती वाटत असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी संतांचं वास्तव्य झालं आणि भगवान परमात्म्याची या परिसरावरती कृपा झाली तर खऱ्या अर्थानं कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. साधा एखादा शेतकरी पाणी भरण्याकरता रात्रीच्या 12 वाजता येण्याकरता सुद्धा घाबरत होता. मग मला सांगा, संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. त्या संतांची कृपा या परिसरावरती झाली. सद्गुरू गंगागिरी महाराजांची, सद्गुरू नारायणगिरी महाराजांची आणि वरद विनायक भगवान परमात्म्याची कृपा या परिसरावरती झाली. आणि त्यानिमित्तानं गुरुनामगुरु परमश्रद्धेय श्री गुरु उद्धवजी महाराज मंडलिक आपल्या या ठिकाणी वास्तव्यास आले. मायबाप, संतच संतांचं जीवन, इतरांचं जीवन बदलू शकतात. संतांचं संतच बदलू शकतात. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये जर कीर्तनकारावरती प्रेम करणारं जर कोणी असेल, गायकावरती प्रेम करणारं जर कोणी असेल, विद्यार्थ्यावरती प्रेम करणारं जर कोणी असेल, वारकरी संप्रदायामध्ये सांगून जाईल बरं, कीर्तनकारावरती प्रेम करणारं कोणी असेल, माझ्या वारकरी बांधवावरती, माझ्या भक्त मंडळीवरती प्रेम करणारं कोणी असेल तर परमश्रद्धेय गुरुवर्य या ठिकाणी उद्धवजी महाराज मंडलिक आहेत. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना एक एक माणसावरती प्रेम करणं महाराज साधं गोष्ट नाही. जर संसारामध्ये जर आम्ही गुरफटलो
आणि एखाद्या कीर्तनाच्या ठिकाणी जायचं असेल आणि संसारामध्ये थोडासा मतभेद झाला भरत महाराज घरच्या मंडळीमध्ये. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला अनुभव कसा, आता 6 महिन्याचा अनुभव हा भरगच्च आहे, भरपूर आहे. थोडासा जरी मतभेद झाला तरी कीर्तनामध्ये त्या ठिकाणी मतभेदाचा परिवर्तन होत असतं, होतंय महाराज. परंतु सर्व जबाबदारी सांभाळून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत असताना बाबांचा जर आपल्याला चेहरा बघितला तर चेहरा टिपण्यासारखा त्या ठिकाणी आहेत. एक चेहरा पाहिला की भाव त्या ठिकाणी प्रगट होतो. म्हणून जीवन जगत असताना अशा संतांना आपण शरण गेलं पाहिजे, अशा अधिकारी पुरुषांना आपण शरण गेलं पाहिजे की ते आपण पाहिल्या क्षणी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पाहिल्या क्षणी आपल्याला त्या ठिकाणी एक ऊर्ध्वगती प्राप्त झाली पाहिजे आणि आनंद आणि चैतन्य त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे. असं त्या ठिकाणी तेज पाहिजे. मग संसारामध्ये तुम्ही म्हणाल किती माणसाला द्वेष दंभ त्या ठिकाणी प्राप्त होतो. बाबांच्या चरणावरती शीर्षाष्टांग प्रणिपात आहे. मग आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्याला किती अडचणी येत असतात, परंतु ज्यांच्या नुसतं दर्शनानं हा लाभ प्राप्त होत असेल तर आपलं जीवन त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असेल तर आपलं जीवन धन्य आहे, आपला परिसर धन्य आहे आणि आपलं भाग्य आहे की आपण त्यांच्या सानिध्यामध्ये आहे. या पद्धतीनं मग मला सांगा, जीवन जगत असताना दुःख कोणाला नाही आहे? दुःख प्रत्येकाला आहे, पावलोपावली दुःख आहे. परंतु या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करणारे संतच आहे, याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज इकडं गेल्यानंतर आम्हाला थोडंसं स्थिरता प्राप्त होईल. आता मला सांगा, नारळावरती मुलं होतात का? नाही होत. मग मला सांगा, आपण तिकडे जाण्याचा मार्ग क्रमित करत असतो आणि ज्या वेळेला दुःख प्राप्त होतं त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झाल्याच्या नंतर आपण रडत बसतो आणि रडत बसल्यानंतर महाराज तिकडे गेलं नसतं तर दुःख प्राप्त झालं नसतं. आज आपल्याला आपल्या जवळच परब्रह्म आहे ना, आपण अंतर्भूत होणं गरजेचं आहे, आपण तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सर्व मंडळी ज्या भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये, वरद विनायक भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये, पावन दरबारामध्ये या ठिकाणी सुंदर असा सोहळा या परिवारामध्ये, या परिसरामध्ये, या वरद विनायक भगवान परमात्म्याच्या परिवारामध्ये हा सोहळा दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी सुंदर अशा रूपानं या ठिकाणी सजलेला आहे, नटलेला आहे. जर कोणत्याही गोष्टीचा, आता मी मगाशी बोलून गेलो, जर आपल्याला कोणत्याही गोष्टीची जर आपल्या संसारिक माणसाला किंवा संसारिक जीवनाला कोणत्याही गोष्टीची अडचण जर निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं गुरुवर्यांचं बोट आपल्याला धरावं लागतं. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या चरणावरती मी एकदा नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन भरगच्च कार्यक्रम आहे. कार्यक्रम जर बघितला तर सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहे. संध्याकाळी खऱ्या अर्थानं सकाळी पहाटे 4 काकड आरतीपासून सुरुवात आहे आणि संध्याकाळच्या महाभोजनापर्यंत या ठिकाणी समाप्ती आहे. मला सांगा कुठे हो हे, कुठे चैतन्य आहे? कोणत्या गोष्टीकडे आपण जातोय? कुठेच नाही आहे. हा लाभ फक्त याच ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. मग यारे यारे लहान तोर याती भलता नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. कोणा करताय? हे आपल्याच करताय. संत मंडळी कशा करता जीवन जगता तो, कशा करता आपला देह त्या ठिकाणी झिजवता तो, कशा करता? फक्त आणि फक्त तेनेची पुंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कशा करता? त्यांच्या मार्गावरती त्यांनी मार्ग क्रमित करावा. आणि बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. कळवळा येतो फक्त संतांना आणि मायबापाला, याच्या पलीकडे कळवळा कोणालाच नाही आहे. तुम्ही म्हणाल पत्नी किती प्रेम करते, किती प्रेम करते? एक जाता जाता सांगून जाईल. पत्नी प्रेम करेल, स्वार्थापोटी प्रेम करेल. भाऊ प्रेम करेल, स्वार्थापोटी प्रेम करेल. मित्र प्रेम करेल, स्वार्थापोटी प्रेम करेल. परंतु गुरुवर्य संत प्रेम करतील, निस्वार्थी प्रेम करतील. आई प्रेम करेल निस्वार्थी आणि बाप प्रेम करेल निस्वार्थी. बस, याच्या पलीकडे नाही आहे. मग मला तेच सांगायचं आहे, या जीवन जगत असताना भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी सानिध्य निर्माण केलं. कोणाकडे जावं? भगवान परमात्म्यानं त्या पांडवांच्या बरोबर आपलं जीवन त्या ठिकाणी घडवलं असेल किंवा जीवन व्यतीत केलं असेल. पांडवांच्या द्वारकेचा राणा आणि पांडवा घरी. आता गीता निर्मिती मी सांगत होतो की ज्या वेळेला भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये गेलेला आहे आणि कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू आहे आणि कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू असताना आता ज्ञानेश्वरीची निर्मिती त्यानंतर या कलियुगामध्ये झालेली आहे. माऊली ज्ञानोबरायांनी
त्या श्रीमद भगवद्गीतेवरती टीका केली, कारण सामान्यांपर्यंत श्रीमद भगवद्गीता पोहोचू शकत नाही किंवा त्यांना समजू शकत नाही. याच्याकरता ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेवरती टीका करून ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ आपल्यासमोर मांडलेला आहे. देवच आहे ना, महाविष्णूचा अवतार, आणि सखा माझा ज्ञानेश्वर, भगवान परमात्म्यानंच अवतार घेतला आहे ना, मग तेनेची पण ते चालू जाता. मग मला सांगा, ज्ञानोबाराया लीन झाले आपल्या गुरुवर्यांच्या चरणावरती, ज्ञानोबाराया लीन झाले भगवान गणरायाच्या चरणावरती, ज्ञानोबाराया लीन झाले आपल्या मोठ्या भावाच्या चरणावरती. मग मला सांगा, आपण मोठ्या भावाला किंवा बंधुतुल्य असणाऱ्या गुरुवर्यांना किंवा एक चिरभूत असणाऱ्या भगवान परमात्म्याला किती वेळ देतो हो? नाही देत. मग मला सांगा, या अनुषंगानं ज्ञानोबारायांनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितलंय की देवा तूची गणेशू, गणेशाला वंदन केलंय. मग म्हणे निवृत्ती दासू, देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, सगळ्यांच्या मतीमध्ये प्रकाश पाडणारा तू भगवान परमात्मा. मग माझं तुझ्या चरणावरती वंदन आहे, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजिये. ज्ञानोबाराय स्वतः ज्ञानोबाराय म्हटले असते, मी ज्ञानोबाराय, मी ज्ञान आहे, मला नाही कुणाची गरज. परंतु नाही, मी ओवीच त्याच्याकरता अशी निवडली. निर्माण मोहा श्लोक या ठिकाणी निवडलाय. निर्माण मोहा जित संग दोषा, त्यांनी त्या ठिकाणी मान ठेवला नाही. महाराज, त्यांनी त्या ठिकाणी मोह ठेवला नाही. जरा मान जर संसारामध्ये मान ठेवतो आपण, संसारामध्ये नाही, लग्न सराईमध्ये. आता लग्न सराईचा पिरियड चालू होईल, मान घ्यायची जर वेळ आली तर लग्न सराईमध्ये आम्हाला भरपूर मान भेटतो. मग आता तिकडं जर मान भेटत असेल तर परमार्थामध्ये कशाकरता मान असावा? कशाकरता सन्मान असावा? सन्मान असावा, त्याच्या कार्याचा सन्मान गौरव असावा, पण मान नको आहे. तुम्ही कोण आहात हे इथे चालत नाही. म्हटले सकळाशी येते आहे अधिकारण कलियुग उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये त्याच्या नामस्मरणावरती, महाराज त्याच्या नावाचा महिमा त्याला कळाला नाही तर तुम्ही आम्ही कोण आहात? तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळे मेघश्यामा. मग त्या भगवान परमात्म्याला त्याच्या नावाचा महिमा कळाला नाही तर आपण कोण आहात? आपण कुठून आलात? आपल्याला तेच माहिती नाही आहे. आणि आम्ही या सत्ताधीशाप्रमाणे आम्ही या संसारावरती सत्ता अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो. कुठून आलो हेही माहिती नाही आहे, कुठं जायचं हेही माहिती नाही आहे, हे घर कुणाचं आहे, कुणाचं घर आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. मग तरीसुद्धा एवढ्या अधिकारानं म्हणतो का? एवढा अधिकार का गाजवतो? अहो, ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मोह नाही आहे, त्यांना सुद्धा माया नाही आहे. ज्यानं या विश्वाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे, हे विश्वची माझी घर म्हणणारे ज्ञानोबारायांना सुद्धा मोह मान नाही आहे तर तुम्ही आम्ही कोण आहात? म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सर्व मंडळी, सर्व मोह माया या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर आपण सर्व विसरून जातोय आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती लीन होतोय. आणि खऱ्या अर्थानं सर्व मंडळीला धन्यवाद देईल आणि पुनश्च एकदा मी माझ्या वाणीकडे प्रारंभ करेल. ऐकताय सर्व मंडळी, गोड चिंतन सांगतोय, सर्वांगाचे कान करून ऐका. कारण काय होईल, जीवन जगत असताना आम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरीचा जर अवलोकन केलं तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. दादा, किती तोळे सोनं घातल्यानंतर जीवनाचं सोनं होईल? किती तोळे सोनं घातल्यानंतर फार तर एकतर सोन्याबाई म्हणतील आणि इकडं सोन्या बाबा म्हणतील, नाहीतर जीवनाचं सोनं होऊ शकत नाही. म्हणून जीवनाचं सोनं करण्याकरता महाराज ग्रंथ संपदेवरती विश्वास आणि वारकरी संप्रदायावरती एक आचारभूत आपलं संहिता पाहिजे. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. महाराज, कोणता संप्रदाय जगाच्या पाठीवरती आपल्याला संदेश देऊ शकतो शांतीचा? नाही आहे. द्वेष, दंभ, भाव त्या ठिकाणी आपल्याला अनुभवावाच लागतो, कुठेतरी त्याला पार करावाच लागतं. परंतु या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर, संत परंपरेमध्ये आल्यानंतर मायबाप त्या दगडाला सुद्धा वाचा फुटते. तर तुम्ही आम्ही माणसं आहोत ना, त्या दगडाला वाचा फुटते. मायबाप संत कृपा झाल्यानंतर काय होतं, त्या निर्जीव भिंतीला सुद्धा चालावं लागतं. संत कृपा झाल्यानंतर काय होतं, रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बाहेर पडतात. तर तुम्ही आम्ही माणसं आहोत, आम्हाला सर्व काही समजतं. म्हणून देवाकडे जर गेल्यानंतर देवाकडे काहीच गुण आपल्याला पाहायला भेटतात, परंतु या संतांकडे गेल्यानंतर दैवी संपत्तीचे आपल्याला 26 गुण पाहायला भेटतात. ऐकताय ना सर्व मंडळी? देवाकडे गेल्यानंतर ऐका, यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण वर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतू निसंगाचा संगा तू
पार्था दत्त चित्तो होई आता. देवाकडे गेल्यानंतर फक्त 6च गुण पाहायला भेटतात, परंतु संतांकडे गेल्यानंतर त्या गुणाच्याही पलीकडे गेलेले संत आहेत. म्हणून संतच संतांचं यथार्थ रीतीने वर्णन करू शकतात. योमत भक्त समेप्रिया गीतेचा 12वा अध्याय जर बघितला तर परिपूर्णता भक्ताने वरून गेलेला आहे. भक्ताच्या अनेक प्रक्रिया आपल्याला पाहायला भेटतील, परंतु एवढ्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण भक्त परंपरेमध्ये थांबू असंही नाही. मग खऱ्या अर्थानं काहीशा प्रक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. मग जीवन जगत असताना भक्ताचा महिमा आणि भक्तची जाणती दुर्लभत्या गती आणि काशी. मग मला तेच सांगायचं आहे, जर ज्ञानेश्वरीची किंवा उत्पत्ती होत असेल श्रीमद भगवद्गीतेची, अर्जुनाचं फक्त निमित्त आहे. कारण का, युद्ध करावं की न करावं या अनुषंगानं संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रम अवस्थेतून बाहेर काढून निश्चित निर्णयापर्यंत पोहोचवण्याकरता भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. ऐकताय ना सर्व मंडळी, भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता निर्मितीचं कारण त्या ठिकाणी अर्जुनाचं निमित्त आहे. परंतु या निमित्तानं तरी संतांचं वर्णन करता येतं की हे बघावं. ऐकताय ना सर्व. मग देवानं या निमित्तानं सुद्धा संतांचं वर्णनच केलेलं आहे. कारण देवाला आवडतात ते संत, देवाला आवडतात ते भक्त. कारण इतरांचा अधिकार देवापर्यंत जाता येईल, देवाच्या फक्त लांबूनच पाया पडता येईल. ऐकताय ना. हां, ते आमच्या ओळखीचे आमदार साहेबांकडे गेल्यानंतर PA जे काम करू शकेल ते सामान्य माणसं करू शकणार नाही, सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. तसंच आपलं त्या मर्यादेमध्ये आहेत, आपलं जीवन त्यामध्ये आहेत. मग त्या पद्धतीनं जर आपण संत परंपरेमध्ये गेलं की आपला अधिकार देवाला जोडण्याचा जवळ होऊ शकतो किंवा आपण देवाच्या अगदी जवळ पोहोचू शकतो. नाहीतर पुन्हा पुण्यावरून पुलतंब्याला यावं लागेल, पुन्हा पुढं जावं लागेल आणि पुन्हा लोणीकडे यावं लागेल. मग मला सांगा, या अनुषंगानं आपलं जीवन नसलंच पाहिजे. तेनेची पंथे चालू जातात त्याच मार्गानं. मग त्यांनी काय केलं, मग आता गीता तयार झाली, गीतेचं तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडलंय. मग आता हे तत्त्वज्ञान मांडत असताना आता ऐका, त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धाच्या निमित्तानं काही घनघोर त्या ठिकाणी युद्ध चालू झालेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं एवढी चतुरंगी सेना कौरवांच्या बाजूनं असताना कौरवांचा विजय झालेलाच नाही आहे. एवढी चतुरंगी सेना कौरवांच्या बाजूनं होती, एवढं बलाढ्य सैनिक कौरवांच्या बाजूनं होतं, परंतु कौरवांचा विजय झालेलाच नाही आहे. ज्या बाजूनं देव आहे ना त्या बाजूचा विजय झालेला आहे, ज्या बाजूनं भगवान परमात्मा आहे ना त्याच बाजूचा विजय झालेला आहे. मग मला सांगा, कामामध्ये जर आम्ही जीवन जगत असताना बघा, असत्य वर्तन करणाऱ्या माणसाचा एक काळ विजय होईल, असत्य वर्तन करणाऱ्या माणसाचा एक काळ विजय होईल. परंतु जीवन जर बघितलं तर पराजित त्याला संभ्रमात करावं लागेल, पराजित जीवन त्याच्या एक अनुभवावं लागेल. परंतु सत्यानं चालणाऱ्या माणसाचा जीवनभर विजय निश्चित आहे आणि सत्यानं चालणाऱ्या माणसाच्या बरोबर देव निश्चित आहे. म्हणून त्यानं आपल्या जीवनामध्ये मान नको आहे, मोह नको आहे. कारण निर्माण मोहा जित संग दोषा, एका श्लोकाकडे येऊया. मग आता एका त्यानं त्या दोषावरतीही विजय मिळवलेला आहे. मग असे असणारे कोण आहे? मान सुटतो का हो संसारिक माणसाला? मान सुटतो? नाही महाराज, मान सुटतच नाही. कितीही प्रयत्न केला ना महाराज, तिथे मला मानच भेटला नाही. महाराज, असं करता करता जावई रुसणारे भरपूर आहेत ना, लग्न समारंभामध्ये रुसणारे जावई भरपूर आपल्याला पाहायला भेटतील. परंतु खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये असं कोणी दाखवून द्या की त्या ठिकाणी आपल्याला मान नाही किंवा मोह नाही किंवा ते सर्व पाहिजे असे म्हणणारे काहीसे आपल्याला पाहायला भेटतील. परंतु त्यांचं इकडे काही काम नाही आहे. त्यात ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे, सेवे लागी सेवक झालो आणि तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी, सेवाच केली आणि नंतरही सेवाच मागतात भगवान परमात्म्याकडे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. कुणाच्याच वरती कृपा असू द्यावी? सकळांवरती कृपा असू द्यावी. सेवाच आहे ना. मग आम्ही जातो आमच्यावरतीच पुन्हा कृपा असू द्यावी असं तुकोबारायला म्हणता येत होतं, कारण तेवढा अधिकार तुकोबारायांनी कमवला होता. परंतु तरीसुद्धा तुकोबाराय असं म्हटले नाही की आम्ही जातो तुम्ही आणि कृपा असू द्यावी. महाराज हेच तुकोबाराय म्हणतात. नाहीतर आमचा आहे महाराज मान मोहापायी जीवन व्यतीत करणारी माणसं. महाराज जसं व्यवहारामध्ये जावई आहे ना, तसंच आम्ही त्या संत मंडळी जे आहेत ना ते देवापर्यंत पोहोचण्याकरता किंवा भक्ताचा जावईच आहेत. ऐकताय ना तुम्ही मंडळी, भक्ताचा जावईच आहे. कारण का, एका ठिकाणी तुकोबारायांनी वर्णन करत असताना असं बोललंय, भक्ताच्या महिम्याचं किंवा संतांचं वर्णन करण्याकरता तुकोबाराय म्हणतात की प्रारब्ध क्रियमान आणि भक्ता संचित नाही जाण. ऐकताय ना तुम्ही,
प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही आणि भरोनिया अंतर्बाही. कारण देव जरी झाला तरी देवाला ते चुकवता येत नाही, अवघा देवची झाला पाहिजे. कारण कर्मामुळे प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जावं लागलं, कर्मामुळे राजा दशरथाला पुत्रवियोगाने मरावं लागलं, कर्मामुळे रावणालाही मरावं लागलं, कर्मामुळे सीता मातेला त्या ठिकाणी आपला पतीचा वियोग सहन करावा लागला. तर तुम्ही आम्ही कोण आहात? तुम हम किस पेड़ की पत्ती हो. मला सांगा, आम्ही तुम्ही कोण आहात? आपल्याला ते भोगावंच लागतं. भोगतेने भोग तो न घडे आणि संचिता वाचुनी आणि करावे ते मनी समाधान. माणसानं समाधानी असलं पाहिजे. ज्या वेळेला ज्या अर्थी आपण मान मोह एकदा की बाजूला केला की माणसाचं जीवन समाधानी आहे. ऐकताय सर्व मंडळी? जीवन जर समाधानी करायचं असेल तर मान मोह बाजूला टाकायला पाहिजे. कारण का होतं, सासू आणि सुनेचं भांडण होण्यामागचं कारणच ते आहे. तिला जर सुनेनं जर सासूला मान दिला नाही, कोणती भाजी करायची संध्याकाळी जर विचारलं नाही, तर सासूचा तोरा लगेच वाढतो, पारा वाढतो आणि पारा वाढल्याच्या नंतर ती म्हणते तिनं मला विचारलंच नाही. तिला जर कुठं जायचं असेल, तिनं जर तिला सासूला विचारून गेली नाही तर पुन्हा त्या ठिकाणी. आता तुम्ही भरत महाराज माझ्याकडे पाहायला लागले. महाराज तुम्हाला कसं माहिती? महाराज याच्या अनुषंगानं 6 महिन्याचं चिंतन झालेलं आहे. मग आता ऐका या अनुषंगानं मग संसारिक जीवनामध्ये अनुभव येतोय, पावला पावली अनुभव येतोय. मग आता ते जर आपण बघितलं नाही तर खऱ्या अर्थानं आपलं जीवनही सुखमय नाही ना. मग मान सांडला, अभिमान सांडला. कारण काय होतं, कधी कधी असं होतं, मान पाहिजे असेल तर समाजामध्ये इतरही वर्ग आहेत, इतरही काही गोष्टी आहे, परंतु मान पाहिजे तो संसारामधल्या लोकांना मान पाहिजे. परंतु साधू संत कधी मान घेत नाही. मग मला तेच सांगायचं आहे, साधू संत हे साधू संतांच्या जीवनाबरोबर किंवा साधू संताला जावयाप्रमाणे वागणूक देतात. सासूनं सुनेला जर जावयाप्रमाणे सासूनं जावयाप्रमाणे जर वागणूक देत असेल, परंतु या संत मंडळीचंही कुणीतरी वाली आहे ना. मग त्यांच्या निमित्तानं तुकोबाराया बोलतात की प्रारब्ध त्या भक्ताच्या जीवनामध्ये नाहीच आहे. कारण एक काळ व्यावहारिक जीवनामध्ये जर सामान्य नियम आणि विशेष नियम असे 2 नियम सांगितलेले आहेत. तर आता ऐका, जर नगर मनमाड हायवेनी, आता परिस्थिती लक्ष देऊन ऐका, नगर मनमाड हायवेनी आपण सर्व मंडळी जाताना, नगरकडे जाताना डाव्या बाजूनं जातो, पुन्हा येताना सुद्धा डाव्या बाजूनच रिटर्न यावं लागतं. मग आता जात असताना डाव्या बाजूनं, येत असताना डाव्या बाजूनं, पुन्हा तिकडून निघाल्यानंतर डाव्या बाजूनं. मग आता आपण सामान्य म्हणून आपल्याला डावा बाजू आहे, परंतु एखादा आमदार असेल, एखादे खासदार असेल, एखादे मुख्यमंत्री त्या रस्त्यानं येत असेल, तर मला सांगा, डाव्या बाजूनं आपलं सगळी वाहनं काढली जातात आणि उजव्या बाजूनं त्यांना पुढं काढून दिलं जातं. ऐकताय ना सर्व? एकदा आपण त्या बाजूनं डाव्या बाजूनं आहे, परंतु उजव्या बाजूनं त्यांना काहीतरी पुढं काढून दिलं जातं. मग या ठिकाणी ऐकताय ना तुम्ही, आपण सामान्य आहे म्हणून आपल्याला सामान्य नियम आहे, ते विशेष आहे ना म्हणून त्यांना विशेष नियम त्या ठिकाणी अंगीकारला. हा व्यावहारिक जीवनामध्ये. परंतु संत मंडळीच्या जीवनामध्ये संत त्या ठिकाणी पाहत नाही. संत त्यांना काहीतरी बोलत असतात. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? आता सासूबाई आणि जावयाचं उदाहरण सांगतो. सासूबाई जावयाचं वर्णन करत असताना असं वर्णन करते, असं वर्णन करते. महाराज 100% जर वर्णन केलं ना, त्या ठिकाणी 90% वर्णन बाद करावं लागतं, 10%च खरं असतं. तुम्ही म्हणाल महाराज कसं? याच्याकरता दृष्टांत सांगतो, ऐका. सासूबाई जावयाचं वर्णन करत असताना म्हणते, आमचे जावई की ना एक अगदी फार 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 सज्जन माणूस. आता मला सांगा, याच्यातला माणूस हा शब्द सोडला तर खरं काय आहे बरं? झोपले नाहीत ना? माणूस हा शब्द जर सोडला तर खरं काही नाही. फार 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 सज्जन, याच्या पलीकडे नाही. चला एक दृष्टांत देऊन सांगतो. काय झालं, एका ठिकाणी कीर्तना करता गेलो होतो. आता कीर्तन झाल्यानंतर आता मला त्या ठिकाणी मुक्काम करायचा होता. संध्याकाळची गाडी नव्हती, सकाळची गाडी होती. म्हणून कीर्तन झालं 9 ते 11चं आणि रात्रीचा मुक्काम करायचा होता. आणि रात्रीचा मुक्काम करायचा म्हणून त्या ठिकाणी कीर्तना करता गेलो. आता कीर्तना करता गेल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम करायचा म्हणून एका महिलेच्या घरी मुक्कामाला गेलो, एका मावशीच्या घरी मुक्कामाला गेलो. त्या काकांनी सांगितलं महाराजांना आपल्या घरी मुक्कामाची व्यवस्था करायची आहे, म्हणून काका मावशी त्या ठिकाणी आहेत. मग आता ऐका, काय झालं, त्या मावशीची मुलगी उपवर झालेली होती. आता उपवर झालेली मुलगी आहे, तिनं त्या ठिकाणी मला सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही खूप लांबवून आले. म्हटले आमची जी कन्या आहे ना ती आता उपवर झालेली आहे, तिला कुठेतरी तिच्या योग्यतेचा एखादा वर शोधा ना. आता म्हटलं आम्ही कीर्तनाचंच कामं करतो, आम्ही प्रवचनाचीच कामं करतो, आम्ही संबंधाची कामं करत नाही. म्हणे तरी तुमच्या लक्षात आता होतं महाराज. कधी कधी आपल्यालाही काही काही लोक म्हणतात महाराज आता तुमचं झालं, आता आमचं बघा ना. काय होतं,
अशी परिस्थिती येत असते. मग आता ऐका, त्या मावशीनं मला सांगितलं म्हणे महाराज आमच्या मुलीला एखादा नवरदेव शोधा ना. मग पुन्हा आता घरी गेल्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे 2 वर्ष गेले. आता कोरोनाचे 2 वर्ष गेल्यानंतर कुठे काही सपते नाही, कुठं काही नाही. परमार्थ सगळा गुपचूप परमार्थ झालेला होता. 2 वर्ष कुठं काही नव्हतं. आता संसारामध्येच काही नव्हतं तर परमार्थामध्ये होतं महाराज. परंतु ज्याने आनंद घेतला ना, चिरभूत आनंद ज्यानं घेतला ना, तेच त्या ठिकाणी टिकले. ज्यांनी आनंद घेतला नाही ना, ते महाराज त्या कोरोनाच्या यादीमध्ये महाराज कुठेतरी वेगळ्या वळणाला परावृत्त झाले. डॉक्टरांनी माळ काढायला सांगितली, काढली माळ. आणि या इंद्रियांच्या अधीन झालेल्या माणसानं त्या ठिकाणी ते पेय सेवन करण्याचा प्रयत्न केला. ते त्या ठिकाणी आहार प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सांगायचं काय, जे सानिध्यामध्ये भगवान परमात्म्याच्या होते, ज्यांचा त्याच्यावरती विश्वास होता, तेच त्याच्यामध्ये टिकले, दुसरे टिकले नाही. चला, मला सांगायचं काय, त्या मावशी म्हणायला लागल्या महाराज आता त्या ठिकाणी मुलीला विवाह करायचा आहे. परंतु कोरोनाचे 2 वर्ष गेले आणि 2 वर्षानंतर पुन्हा आता परत त्याच गावी कीर्तनाला गेलो. आता कीर्तन झाल्यानंतर पुन्हा आता त्या मावशीचा वधच होत्या. त्या मावशींनी मला सांगितलं म्हणे महाराज आमची तुमची ओळख झालेली आहे, मागच्या सप्त्याला तुम्हीच होते आणि आता तुम्ही काय करा, आमच्याच घरी मुक्कामी चला. मग आता मुक्कामी गेल्यानंतर मी त्या मावशीला विचारलं. मग आता मावशीला विचारलं, म्हटलं मावशी तुम्ही मला मागच्या वेळेला सांगितलं होतं मुलीचं लग्न करायचं आहे, झालं का तुमच्या मुलीचं लग्न? हो म्हणे महाराज झालं लग्न. मग झालं लग्न असं विचारल्याच्या नंतर आता साधा प्रश्न आहे, सरळ सोपा भाषेमध्ये मी तिला विचारलं, म्हटलं मावशी तुमचे जावई काय करतात? तो आता जावई म्हटल्यानंतर तो सासूबाईचा अगदी जिव्हाळ्याची गोष्ट आहे. मग त्या ठिकाणी सासूबाईनं सांगायला सुरुवात केली. म्हटले महाराज आमचे जावई की ना इतके श्रीमंत आहे, ते गाडीशिवाय खाली पायच ठेवत नाही. आता आहे का, त्या मावशीनं सांगितल्याच्या नंतर मी रात्रभर विचार करतच बसलो. मला झोप लागली नाही. रात्रभर गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. आता मी विचार केला, म्हटलं पंतप्रधानाला सुद्धा खाली चालावंच लागतं, कीर्तनकारांना सुद्धा चालावंच लागतं, मायबाप संसारिक माणसाला सुद्धा चालावंच लागतं. आता गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. आता ऐका, मला माझं लहानपण आठवलं. माझ्या आईनं मला सांगितलं म्हणे बाळा तुला 5 वर्षाचा ज्यावेळेला वाढदिवस होता ना, त्यावेळेला तुझ्या मामानं गाडी आणली होती आणि गाडी आणल्याच्या नंतर तू त्या गाडीवरच रात्रभर झोपी गेला. मला वाटलं मग माझ्यासारखंच असं काही नाही ना. म्हटले मग तसं काही नाही, गाडीवर झोपणं, गाडीवरच खाणं, गाडीच्या शिवाय खाली पाय ठेवत नाही असं काही आहे का? मी विचार करत बसलो. सकाळी उठलो आणि उठल्याच्या नंतर आता जायचं आहे आणि जात असताना काही लोकांना विचारलं, म्हटलं का हो त्या मावशीच्या घरी मी थांबलो होतो, त्या मावशीनं मला सांगितलं आमचे जावई इतके श्रीमंत आहे, गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. म्हणजे काय हो? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं महाराज त्या गोष्टीचा जास्त काही विचार करू नका. आता मग मी म्हटलं परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना हो. जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर म्हणजे नेमकी काय झाले, गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही म्हणजे नेमकी कोण आहेत ते? मग त्यांनी मला सांगितलं महाराज श्रीमंत वगैरे काही नाही, त्यांना ड्रायव्हरची नोकरी आहे, एसटीचे ड्रायव्हर आहे. आता सरळ सोप्या भाषेमध्ये एसटीचे ड्रायव्हर आहे असं सांगायचं ना, तर सासूबाईनं पूर्ण आलेख सांगितला. जावई इतके श्रीमंत आहे, गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. मग मला सांगा या बाबतीमध्ये संतांना प्रारब्ध चुकवता येत नाही किंवा संत प्रारब्ध भोगून सुद्धा तुकोबारा या ठिकाणी असं बोलतात की ज्या प्रारब्ध क्रियमाण आणि भक्ता संचित नाही जाणं असं तुकोबारा काय म्हणतात. ते जसं सासूनं जावयाचं वर्णन केल्यासारखं आहे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. आता आहे का, कारण असं का बोलू शकले तुकोबारायांनी असं त्या ठिकाणी वर्णन करत असताना का वर्णन केलं? देवाचं वर्णन करत असताना तो राजस आहे, तो सुकुमार आहे, तो सुंदर आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तो सावळ आहे महाराज, तो सुंदर, सगळ्याच गोष्टीचं वर्णन तुकोबारायांनी केलं. मग या ठिकाणी या भक्ताचं वर्णन करत असताना असं का बोललेले आहे? कारण भक्तच इतरांच्या वेदना ज्या आहे, संवेदना ज्या आहे ना, त्या घालवू शकतात. कारण देव काय करतो, अगोदर घेतो आणि मग देत असतो. घेसी तेव्हा देशी आणि ऐसा अससी उदार. देव उदार आहे परंतु तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग नंतर देतो. मग संत त्याच्याही पलीकडचे आहेत ना, त्यांना मान मोह नाहीच आहे. मी मानाबद्दल बोलतो. निर्माण मोहा जित संग दोषा, त्यांनी मानावरती विजय मिळवलेला आहे. कारण आम्ही त्या मानाच्या पलीकडे, आम्हाला थोडंसं एक काळ जर मान भेटला आणि दुसऱ्या काळी जर मान भेटला नाही ना, महाराज तिकडे जायचं नाही, चुकून सुद्धा तिकडे जाणार नाही असं माणूस म्हणतो. आणि मग जर
पळत पळत जर एखादा आला, एखाद्या आपल्या जर दुसऱ्या मेहुणीचं लग्न असेल आणि नवरा जर तिथे गेलेला आहे, तो एखादा जावई जर सासूरवाडीला गेला आहे ना, जर एखाद्या सासऱ्यानं त्याच्याशी जर बोलला नाही, तर त्या ठिकाणी तो पुन्हा त्या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणत असतो, चुकून सुद्धा सासूरवाडीला जाणार नाही, पाऊल ठेवणार नाही. असं कोण म्हणतं? मी म्हणतो, मी, दुसरं कोणीच नाही, मी म्हणतो. कारण ज्याच्याकडे मी आहे ना, तो मी म्हणत असतो, दुसरं कोणीच म्हणत नाही. ज्याचा मी सांडला ना, मी तू पण जाऊ दे दुरी. जर मी तू पण हे बाजूला सारून त्या ठिकाणी एकची घोंगडी पांघरू हरी. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, ह्या संवेदना जर समाजामध्ये टिकत असेल ना, तर कोणीच त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. परंतु याच संप्रदायामध्ये, याच वारकऱ्यांच्या जीवनामध्ये महाराज लहान थोर मोठा कोणीच नाही. कारण 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना बोध करणाऱ्या चिमुकल्या मुक्ताबाईच होत्या ना, दुसरं कुणी नव्हतं. कारण आज एवढ्या मोठ्या PhD होल्डरनं सुद्धा ज्ञानेश्वरीचा आधार घेऊनच PhD करावी, 1,00,000, 2-3 लाखापर्यंत पॅकेज घ्यावं, परंतु कशाच्या आधारावरती? ज्ञानेश्वरीच्या आधारावरती. मग मला सांगा, ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. म्हणून जीवन जगत असताना आम्ही कोणाच्याही मागे लागून काहीही करण्याचा प्रयत्न जर केला तर दुःख आणि दुःख भोगावं लागेल. कारण संसाराचं नावच दुःख आहे, रूपकच दुःख आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, संसार दुःख मूळ. परत यायचं पाठीमागे. कारण दुःख जागलं लागलं की संसार आठवला. परंतु संसारामध्ये सुखही भेटतं, त्याचा अनुषंग आम्ही पाहिलाच नाही. फक्त दुःखामुळंच रडत बसलो. परंतु त्याचा अनुवाद जर पाहिला तर तुकोबारायांचं जीवन बघा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज, कारण तुकोबारायांच्या जीवनामध्ये परमार्थही सिद्धीच गेला आणि परमार्थ सिद्धी जात असताना प्रपंचही उच्च कोटीचा झाला आणि परमार्थसुद्धा उच्च कोटीचा झाला. मग याच्या पलीकडे काय केलं? आम्ही फक्त नामघोष केला. कशामुळे झालं? सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान मिळण्याकरताच नामस्मरण आहे. म्हणून सांसारिक जीवनामध्ये कितीही आपण कोणाच्या पाठीमागे फिरलो ना महाराज, कुणी काही देऊ शकत नाही. फक्त संतच आपल्या जीवाचं एक उदात्म्य जाऊ शकेल, संतच आपलं जीवन जाणवू शकेल. इतरांच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही आहे. कारण जशी आई लेकराची काळजी घेत असते ना, तसं संत भक्ताची काळजी घेत असतात, संताची काळजी घेत असतात. इतरांच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही आहे. इतरांनी कितीही प्रयत्न केला, परंतु फक्त जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच ते आपल्याला जवळ येऊ शकेल. मला सांगा ना, आमची सत्ता कोणी काढून घेऊ शकेल का? नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर सत्ता कोणी काढून घेऊ शकत नाही. राजकीय जीवनपट जर बघितलं तर 5-5, 2.5-2.5, 3-3 वर्षाकरता सत्ता आहे. परंतु परमार्थिक सत्ता जर आपण आलो तर कुणी वारकऱ्याची सत्ता असं कुणी ऐकलंय का? असं ऐकलेलं आहे माजी सरपंच, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान असं ऐकलेलं आहे. माजी कीर्तनकार असं ऐकलंय का? ऐकलंय का कधी? माजी वारकरी असं कधी ऐकलंय का? आता 2 वर्षापूर्वी वारी जरी खंडित होती तरी काही लोकांनी असं आपल्याला लावलं का, या कोरडे मावशी तुम्ही माजी वारकरी आहात, असं कोणी दाखवलंय का? असं कोणी केलेलं नाही. मग मला तेच सांगायचं आहे, जसं परमार्थामध्ये जसं वय वाढतं तसं त्या ठिकाणी अधिकार वाढायला लागतात. आणि संसारामध्ये याच्या उलट होत असतं. जसं वय वाढतं ना, संसारामध्ये आपोआपच आपली किंमत कमी होत असते. म्हणजेच प्रमाण सांगेल, जो वरी चळण गा आणि तो वरी म्हणती माझा माझा. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत घराच्या किल्ल्या आपल्या ताब्यात आहे ना, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. परंतु परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये कधीही या, सकळाशी येते आहे अधिकार. कारण त्यांनी पाया पडून आम्हाला सांगितलंय, लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला मुखी नाम. याच्याकरता संप्रदाय आहे, याच्याकरता वारकरी आहेत. कारण त्याच्या हे जाणून घेण्याकरता भगवान गणरायानं सुद्धा माता पित्यांची सेवा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं. याच्या पलीकडे काय आहे? कारण वारकरी संप्रदाय सुद्धा तेच सांगतोय, संत आम्हाला तेच सांगताय, माय बापे केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. हेच अनुषंग आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. जर भक्त पुंडलिक आईबापाची सेवा करत नाही तर देव वाळवंटामध्ये येत नाही.
कारण भक्त पुंडलिकानं काय केलं, माता पित्याची सेवा केली आणि माता पित्याच्या सेवेनं साक्षात परब्रह्म चंद्रभागेच्या वळवंटामध्ये उभं केलं. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे. मग तुम्ही आम्ही मान सन्मानाचा विषय निघाल्यानंतर कधी कधी असं होतं, बाप आणि मुलाचं नातं हे मान आणि मोहाच्या पलीकडचं आहे. आई आणि लेकराचं नातं, संत आणि संताचं नातं हे मान आणि भोगाच्या पलीकडचं आहे, मोहाच्या पलीकडचं आहे. कारण एखाद्याला मोह लागला की तो मोह मरेपर्यंत सुटत नाही, मरेपर्यंत सुटत नाही. काही खाण्याचा म्हणा, काही गाण्याचा म्हणा, काही संपत्तीचा म्हणा. महाराज कितीही बंगले बांधल्यानंतर त्या बंगल्याच्या ज्या गज जे आहेत ना, जे वरची गज ते वरच काढलेली असतात. मोह आहे, दंभ आहे. मग संपत्ती मिळाली, आता कुठेतरी थांबायला पाहिजे ना, नाही थांबत. तसं संसार परमार्थामध्ये थांबता येतं. परमार्थामध्ये कुठेतरी स्थिरता निर्माण करता येते आणि परमार्थामध्ये स्थिरता निर्माण झाली की तो परमार्थ उच्च कोटीचा होतो. त्याला देवसुद्धा त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्याकरता रडतो. दादा, याच्या पलीकडे काय सांगू. देवसुद्धा त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला देवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आहे. कारण का, माझ्या भगवान परमात्म्यानं उच्च नीच हे काही पाहिलं नाही. तो सगळ्यांच्या घरी गेला, परंतु कशाच्या पोटी, भक्तीच्या जोरावरती. म्हणून हे सांगण्याकरता संत व्हावं लागतं, हे सांगण्याकरता संत पदाला प्राप्त व्हावं लागतं, हे सांगण्याकरता संताचा अवलोकन करावं लागतं, तेव्हा देव कळत असतो. त्यावेळेला तसं नाही. म्हणून संसाराची व्याख्या सांगत असताना गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये संपूर्ण संसार जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगितलं, परंतु ज्यांनी निर्माण मोहा ज्याचा त्याग केला, मानाचा मोहाचा त्याग केला, त्यांनी दोषावरती विजयी मिळवला आणि नित्ययुक्तानं अध्यात्माचा स्वीकार केला. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, त्यांचा विषय हरिकीर्तन. महाराज त्यांनी फक्त आणि फक्त नामस्मरण आपल्या जीवनामध्ये ठेवलं, त्यांचंच जीवन सफल झालं आणि तेच पद्मव्यंतापर्यंत, पद्मव्यंतत. मग महाराज द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पद्मव्यंतत. मग मला सांगा, आपण मूळ माणूससुद्धा त्या पद्म नाभापर्यंत जाऊ शकतो, परंतु त्यानं नित्ययुक्तानं त्या ठिकाणी अध्यात्माचं चिंतन केलं तरच आहे ना. मला सांगा, अध्यात्माचं जर नित्ययुक्तानं चिंतन केलं नाही तर कुठेतरी थांबावं लागतं. मग आता ऐका, पहिले चांगले कीर्तनकार होते, परंतु आता त्यांचं जीवन जर बघितलं तर जीवनपट वेगळं झालं. काय झालं, पहिले चांगले गायक होते असाही त्या ठिकाणी विचार निघतो, परंतु त्यांनी नित्ययुक्तानं अध्यात्म जोपासलं नाही, म्हणून कुठंतरी थांबावं लागलं. म्हणून सततम आपण सतत भक्ती पाहिजे, नाहीतर नाही जीवनामध्ये. आणि तोच आलेख जर आपण बघितला तर गुरुवर्य बाबाजींचा चेहरा आपल्यासमोर आठवतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपलं जीवन त्यांच्या अनुषंगानं असलं पाहिजे, इतरांचा अधिकार नाही आहे. इतर लोकांनी कितीही सांगितलं, महाराज दुःख फक्त संताला सांगत चला, देवाला सांगत चला. कारण काय होतं, आम्ही दुःख सांगत असताना संसारिक माणसाला दुःख सांगत जाऊ नका. काय होतं, लोक काय करतात, आपलं दुःख रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. ही लोकाची रीत आहे. परंतु आपलं दुःख महाराज ज्या वेळेस भगवान परमात्म्याला सांगा, ज्या संताला सांगा, त्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून मान मोह याच्यावरती विजय मिळवणारा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आहेत. मला सांगा, सकाळपासून आपण या धर्ममंडपामध्ये हरिकीर्तन, प्रवचन, ज्ञानदान, अन्नदान या सेवेचं त्या ठिकाणी आपण या सेवेचं पालन त्या ठिकाणी करतोय किंवा ही सेवा आपल्या जीवनामध्ये अवलोकन करतोय. मला सांगा, घर आठवतं का? नाही आठवत. मग मला सांगा, तेच जर एखाद्या लग्नाच्या मंडपामध्ये गेलं तर मला सांगा पुन्हा लगेच घरी जावं असं वाटतं. परंतु या धर्ममंडपामध्ये आलं ना महाराज, घर आठवत नाही, प्रपंच आठवत नाही. या निमित्तानं खऱ्या अर्थानं म्हणूनच वारी आहे, कारण म्हणूनच परमार्थ आहे. म्हणून याच्यापेक्षा जीवनाचं काहीच नाही. चला 2 मिनिटामध्ये सेवा आटपून घेतो, परंतु सांगून जाईल. कारण आपल्या जीवनामध्ये जसं भगवान परमात्म्यानं गीता निर्मितीचं कारण फक्त संत होते, अर्जुन फक्त निमित्त मात्र होता. मग अर्जुन जरी निमित्त मात्र आहे, मग परंतु या निमित्तानं तरी संतांचं वर्णन करता येतं की हे बघावं. संत कसे आहेत तर महाराज म्हणतात की आत्मज्ञाने चोखडी आणि संत हे माझेच रूपडी, असं करायला गेले, वर्णन करायला गेले संतांचं. परंतु संत माझेच अंश आहेत असंही देवानं त्या ठिकाणी म्हटलं. परंतु स्वतःचं वर्णन त्या ठिकाणी संतांनी कधीच केलं नाही. देव एक वेळ करू शकेल, परंतु संत स्वतःला मोठेपणा, संतांनी स्वतःला मोठेपण कधीच दाखवलं नाही किंवा स्वतः मोठे आहे असं कधी म्हटलं नाही. तसं संसारामध्ये बघा महाराज, जसं जसं वय वाढतं तसं तसं आपण त्या ठिकाणी त्याच्या पदव्याही वाढत चालतात. परमार्थामध्ये आहे
परंतु परमार्थामध्ये स्थिरता आहे. तसं संसारामध्ये पदव्या वाढत चालतात. राव बहादूर होतात, कुठे पाटील होतात, कुठे कोण काय होत असतं, परंतु परमार्थामध्ये याच्या पलीकडे नाही आहे. संतांची अनेक पदव्या लावून घेणारी माणसं वेगळी आहेत, परंतु एका मंडपाखाली एका छताखाली एकमेकांच्या पायाला लागणारी संत वेगळे आहेत. म्हणून काय सांगू, जीवनामध्ये असंख्य कार्यभूत जीवन त्या ठिकाणी घडतं. म्हणून त्याच्याकरता प्रारब्ध बरोबर असलं पाहिजे. कर्म कसंही करा, कर्म चांगलं करा बरं, कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागणार आहे. कारण कर्माची गती जर आपल्याला पाहायची झाली तर कर्माची गती फार बारीक आहे. कर्माची गती, महाराज त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं, एवढं संपत्ती त्या रावणाकडे असताना रावणाला सुद्धा जावं लागलं. देवाला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. चला महाभारताचा विचार जर 2 मिनिटामध्ये सांगतो. जर भीष्माचार्य शरपंजरी पडतात आणि बाणाच्या टोकावरती भीष्माचार्यांना बसावं लागतं, मग त्या अनुषंगानं त्या भीष्माचार्याला सुद्धा त्या ठिकाणी बाणाच्या टोकावरती थांबावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहात? आमच्याही जीवनामध्ये त्या ठिकाणी ते कर्म आहे. म्हणून आम्ही मान मोह त्याचा त्याग करून जित संग दोषा, या दोषावरती विजय जर मिळवला तर आपलं जीवन सुखमय आहे. म्हणून त्याच्याकरता महाराज धर्मनीती, शास्त्रनीती याचा जर आपण अवलोकन केलं तर कुठंतरी आपल्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होईल. याच्याकरता सांगून जाईल. या ठिकाणी आपणा सर्वांच्या एक उपस्थितीनं आणि गुरुवर्यांच्या एक समोर सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. कारण गुरुवर्यांच्या समोर सेवा करणं म्हणजे नेमकी काय आहे? एखाद्या दगडानं गीता वाचवण्यासारखं आहे. परंतु खऱ्या अर्थानं सांगेल, त्यांची कृपा जर होत असेल तर दगडालासुद्धा गीता वाचणं महाराज कठीण नाही आहे, किंवा रेड्याला सुद्धा वेद बोलणं कठीण नाही आहे. फक्त त्यांची कृपा झाली पाहिजे. म्हणून गुरुवर्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. कारण खऱ्या अर्थानं सर्वांचं अवलोकन, सर्वांना सांभाळून घेणं. कारण आपण सर्व मंडळी बघतायत, महाराजांचं सर्वांवरती इतकं बारीक लक्ष असतं, इतकं बारीक लक्ष असतं. महाराज आपण कुठून आला, काय आलात, सगळं महाराजांच्या मेमरीमध्ये सर्व फिट आहेत. महाराज कोण आहेत कधीही भेटू द्यात, परंतु तरीसुद्धा महाराज सांगू शकेल. म्हणून हेच आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यांच्या वचनावरती आणि त्यांच्या चरणावरती नितांत श्रद्धा ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत करा. हेच जाता जाता सांगून जाईल. म्हणून संतांचा महिमा, भक्ताचा महिमा या भक्तानेच सांगावा, भक्तानेच वर्णन करावा. म्हणून या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची आपल्यावरती निश्चिम कृपा आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांची निश्चिम कृपा आहे. आणि भगवान वरदविनायकाचा आशीर्वाद या आपल्या या परिवारावरती आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देईल आणि सर्वांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होईल. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, वरदविनायक भगवान परमात्म्याच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी सेवा समर्पित करून करविली तैसी केली कटकट, वाकुडाकी नीट देव जाणे, बोलिलेले कुरे वेळे वाकुरे उद्धरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुनश्च एकदा सेवेचं प्रतिपादन करून या ठिकाणी गुरुवर्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा सेवा प्रतिपादन करतो आणि या ठिकाणी थांबण्याचा मी प्रयत्न करतो. या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होतो. कारण सर्व मंडळी या ठिकाणी एकाहुनी एक बळी रे, म्हणून आज हे व्यासपीठ मिळणं हे माझं परम भाग्य त्या ठिकाणी आहे. म्हणून सर्वांवरती कृपा होत नाही, कुठेतरी काहींवरती कृपा होत असते. म्हणून या ठिकाणी माझ्यावरती सद्गुरूंची कृपा या ठिकाणी झाली आणि मला या सेवेची संधी प्राप्त झाली. म्हणून मी माझं परम भाग्य समजतो. माझ्या नशिबातच ही सेवा असावी, हेच माझं वर्णन आहे, हेच माझं चिंतन आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा या सेवेच्या निमित्तानं गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेनं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न मी केला. या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न, येण्याचा नाही, यावं लागणारच आहे, परंतु बोलण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून पुनश्च एकदा सेवेला पूर्णविराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, श्री वरदविनायक भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. धन्यवाद महाराज. आज